रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 8 मार्च 2026. आज आहे महिला दिन. तर प्रथमतः सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आम्ही आहोत आत्ता शहादा प्रकाशामध्ये, आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये. म्हणजे आम्ही आत्ता सध्या महाराष्ट्रात आहोत, दक्षिण काशी या ठिकाणी. तर सगळे परिक्रमावासी प्रथमतः सकाळी उठल्यानंतर इथे तापी मैयाच्या किनारी स्नानाला आलेले आहेत. स्नान झालंय, आता आरतीची सगळी तयारी करत आहे. थोड्याच वेळात आता आरती होणार आहे. नर्मदे हर. सुख करिता दुख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी रूपा जयाची सर्वांगी सुंदर उठते दूराची हो उठते दूराची हलकी झडके वार मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन शरणे माते मन पावन श्रीराज मूर्ती दर्शन माते मन कामना मूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन माते मन कामना मूर्ती. भांडे माडा देशे पंथ काळा की नेते गाडा शारद परवंती. ओम जय जगदानंदी देवी धूरत वाहन राजते वीणावादयंती. सुरमंडल रमती ओ मैया सुरमंडल रमती. थोडी तान थोडी तान थोडी तान कुरड 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 रमती सुरवंती. ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराजते निसदिन आनंदी. माला तिलिकाल काय कपाल मालांचित शेखराय दिगंबराय च दिगंबराय. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज
मंगलम पुंडलीकाक्षाय मंगलाय तनोहरी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्कृता. सर्वांनी नमामि देवी नर्मदे त्वदीय पादपङ्कजं दीनदीनदीनभूय सम्प्रदायकं तनो मनोगभारहारि सर्वतीर्थनायकं स्वच्छ कच्छ रत्न चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे. महागभीर नीरपूर पापधूत भूतल समस्त पापकारी दारिका पराचल जगल्ले महाभये प्रपन्न सून नर्मदे की जय. नर्मदे 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 जटाशंकरे बोलो संगमेश्वर भगवान की, ताप्ती मैया की, गोमती मैया की, पुलिंदा माता की, उमा. रायण आणि दक्षिणायन असं म्हणून ओळखलं जायचं. म्हणजे दक्षिणायन म्हणजे 6 महिन्याची रात्र आणि उत्तरायण म्हणजे 6 महिन्यांचा दिवस. तर ज्या नगरीमध्ये 108 शिव मंदिरे बनून जातील रात्रीच्या काळामध्ये 6 महिन्यामध्ये त्याला काशीचा दर्जा प्राप्त होईल. या नगरीमध्ये 108 मंदिरे बनण्याचे चालू झाले. बनत 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 107 मंदिरे पूर्ण झाली. जो 8वा मंदिर होता तो बनत बनत सूर्य भगवानचा प्रकाश पडून गेला. सूर्याचा प्रकाश पडल्यामुळे या गावाचं नाव प्रकाशा होऊन गेलं आणि ते मंदिर पण अपूर्णच राहिलं गेलं. तर सूर्याचा प्रकाश पडल्यामुळे या गावाचं नाव प्रकाशा होऊन गेलं. विशेष म्हणजे आपण 4 धामी फिरायला गेलो तर इथं आपल्याला दर्शन करायला यावंच लागतं. कारण हे दक्षिण काशी आहे. ही उत्तर काशी आणि दक्षिण काशी मिळून एक काशी होतं. तिथे गंगा यमुना सरस्वती मातेचा संगम आहे. इथे ताप्ती गोमती पुलंदी मातेचा संगम आहे. तर दोघं काशी मिळून एक काशी होतं. 4 धाम जरी फिरायला गेलो या ठिकाणी आपल्याला दर्शन करायचं अनिवार्य असतं. विशेष सांगतो. आता नर्मदा मैयाबद्दल मी 5 मिनिटं सांगू इच्छितो की तुम्ही परिक्रमा करणारे जे व्यक्ती असतात त्यांचं मागच्या जन्माचं जे पुण्याचं उदय ज्या वेळेस होतो तेव्हाच आपल्याला नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याचा अवसर प्राप्त होतो. भगवंताचा दुसरा अवतार जेव्हा झाला होता त्या कालखंडामध्ये कच्छ अवतार झाला होता तेव्हा समुद्र मंथन झालं. तर समुद्र मंथनाबद्दल 14 रत्नांची अपेक्षा होती. 14 रत्नांबद्दल पहिलं विष जेव्हा हल विष निघाला तेव्हा देव दानव किन्नर गंधर्व सर्व लोक पडायला लागले आणि भगवंत भोलेनाथाला प्रार्थना केली की आम्हाला त्राहिमाम वाचवा म्हणे. भोलेनाथांनी सर्वांवर कृपा केली आणि त्या विषाला आपल्या मुखाती न ठेवता आपल्या पोटाती न ठेवता ते कुठे ठेवलं? कंठ्यामध्ये ठेवलं. कंठामध्ये जेवढा भोलेनाथांनी विषाला ठेवलं तेव्हा भोलेनाथ पण परेशान व्हायला लागले आणि भोलेनाथांनी भगवंत नारायणाला प्रार्थना केली. नारायणांनी त्यांना औषध म्हणून 2 अक्षराचा मंत्र दिला आणि म्हणतात याचं जर अनुष्ठान केलं तुम्ही तर भोलेनाथ म्हणे हे तुम्हाला विष कधीच बाधणार नाही. तर कुठला मंत्र होता तो? राम मंत्र दिला आणि भोलेनाथ म्हणतात हे अनुष्ठान पुढे करायचं. तर नारायणांनी सांगितलं तुम्ही मेकल पर्वतवरती जा म्हणे. भोलेनाथांनी अनेक वर्षापर्यंत मेकल पर्वतवरती अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानाच्या प्रभावाने भोलेनाथाला एक घाम सुटला, गरमी सुटली आणि घाम सुटल्यानंतर तिथे एक भोलेनाथाचा डोळ्यामधून एक गरम बिंदू त्या घामाचा मेकल पर्वतवरती पडला. तो मेकल पर्वतवरती एक सुंदर अप्सरेसारखे कन्याचं प्रागट्य झालं. त्या कन्याचं नाव काय होतं? बोला श्री नर्मदा मैया की जय हो. नर्मदा मैयाची उत्पत्ती भोलेनाथाच्या घामापासून झाली आणि मेकल पर्वताला म्हणतात ते. आता मेकल म्हणे तू मेकल राहिलाच नाही, मेकल सुता झाला. कारण मेकल सुता हे स्त्रीलिंगी नाव आहे आणि तिला पुत्री म्हणून तुला देतोय म्हणे. आता हिचं पालन पोषण तुलाच करायचं आहे. भोलेनाथाने प्रस्थान केलं परत आणि नर्मदा मैया मेकलावरती हळूहळू मोठी होत गेली आणि मार्कंडेय ऋषी पहिली परिक्रमा कोणी केली?
मार्कंडे ऋषींनी केलेली आहे नर्मदा मैयाची. मार्कंडे ऋषींचं वडिलांचं नाव होतं मृकुंड ऋषी. मृकुंड ऋषी अगदी तत्वज्ञानी होते, म्हणून मेकल आणि नर्मदा मैयाला मृकुंड ऋषी जवळ बसवलं आणि तत्वज्ञानाची प्राप्ती करून दिली. नर्मदा मैया ज्ञानी झाली, हळूहळू त्या ठिकाणी मोठी होत गेली. मेकलाला चिंता वाटू लागली की आता नर्मदा मैया मोठी झाली आहे, तर आता काय करावं लागेल, नर्मदा मैयाचं विवाह करावा लागेल, लग्न करावं लागेल. आता लग्न करण्यासाठी मेकलाने एक प्रसंग निर्माण केला. जो व्यक्ती गुलबकावलीचं फुल आणून देईल त्याचं नर्मदा मैयाशी लग्न निश्चित होऊन जाईल. मग गुलबकावलीचं फुलाचा शोध आजूबाजू वन प्रदेशवाले होते, त्यांनी ऋषिकुमार होते, राजकुमार होते, सर्वांनी नर्मदा मैयाची प्राप्ती करण्यासाठी गुलबकावलीच्या फुलाचा शोध चालू केला. गुलबकावलीचं फुल साधारण फुल नाही बरं का, ते कोणाला भेटत नाही. ते हजारो वर्षांनी एकदा धरतीवर येतं आणि हजारो वर्षापर्यंत राहतं. ते साधारण फुल नाही, म्हणून कोणत्या व्यक्तीला भेटतं, जो पाप रहित आहे अशा व्यक्तीला ते गुलबकावलीचं फुलाची प्राप्ती होते. अनेक वर्ष होऊन गेले, कोणाला सापडलं नाही. तिथंच एक झोपडीमध्ये राहणारा ऋषी कुमार होता, सोनभद्र नावाचा, त्याला ते गुलबकावलीचं फुल सापडतं. ते तोडून आपल्या गुरुजींना आणून देतात आणि ते फुलाची शिवपिंडीवरती पूजा अर्चना करून आपल्या गुरुजी परत सोनभद्रला देतात. सोनभद्रला म्हणतात की आता नर्मदा मैयाकडे आहे, मेकल पर्वतकडे जा म्हणे. मेकलाकडे फुलाला घेऊन जातो. नर्मदा मैया आनंदित होऊन जाते की मला सुशोभित सुसंस्कारी गुणवंत पती मिळाला. मेकल प्रसन्न होऊन जातो. त्या दिवशी सोनभद्र आणि नर्मदा मैयाच्या लग्नाची तिथी निश्चित होऊन जाते. लग्नाची तिथी दूर असते. सोनभद्र परत आपल्या आश्रमात प्रस्थान करतो. कालांतराने नर्मदा मैयाच्या मनात येतं, ज्या व्यक्तीशी माझं लग्न ठरलेलं आहे त्याच्याशी दोन सुख दुःखाच्या गोष्टी करून घेऊ, किंवा सोनभद्रच्या आश्रमापर्यंत माझा संदेश कोण पोहोचवणार. तर नर्मदा मैयाची सहेली असते जुहिला. जुहिलाला म्हणते नर्मदा मैया की माझा संदेश सोनभद्रकडे पोहोचव म्हणे. जुहिला म्हणते मी काही जाणार नाही म्हणे. का जाणार नाही, तर माझ्याकडे कपडे चांगले नाहीत घालायला, आभूषण नाही म्हणे. तर नर्मदा मैया म्हणते चिंता करू नकोस म्हणे. स्वतः नर्मदा मैया स्वतःचे कपडे जुहिलाला घालायला देते, आभूषण देते. जुहिला पण अप्सरेसारखी सुंदर असते, म्हणून जंगलात न होतो सोनभद्रच्या आश्रमात चालली जाते नर्मदा मैयाचा संदेश घेऊन. सोनभद्र जेव्हा जुहिलाला बघतो तर सोनभद्रचं मन मोहित होऊन जातं जुहिलावरती आणि म्हणतो की मी आता तुझ्याशीच लग्न करेल म्हणे. जुहिला म्हणायला लागली की तुमचं लग्न तर नर्मदा मैयाशी निश्चित झालेलं, माझ्याशी कसं होणार. चालेल म्हणे, मी नर्मदा मैयाशी जल्ली लग्न करेल म्हणे, परंतु अरे असं आता आपण डिस्टर्ब होऊन जात ना, म्हणून थोडस लग्न करेल म्हणे. परंतु जरी मी नर्मदा मैयाशी लग्न करेल, परंतु तू काही काळापर्यंत माझ्या जवळ वास्तव्य कर म्हणे. तर जुहिला विचार करायला लागली, मला नर्मदा मैया समस्थान भेटत आहे. तिने होकार दिला. नर्मदा मैया संदेशाची वाट बघते, ती आली कशी. स्वतः नर्मदा मैया सोनभद्रच्या आश्रमात चालली जाते. बघते तर काय, जुहिला आणि सोनभद्र हे प्रणय क्रीडेमध्ये व्यस्त असतात, म्हणून नर्मदा मैया दोघांचा धिक्कार करते आणि मागे फिरून जाते. आणि मागे फिरून वरून जाते. ते दोघं जण आरोडी मारतात नर्मदे, पण कोणाच्या हातामध्ये नर्मदा मैया येत नाही. आणि पुढे जाऊन नर्मदा मैया जल स्वरूप धारण करते आणि उलट्या दिशेने वाहते. जो मेकल पर्वताचा जो भाग स्थायी भाग आहे तो पूर्वेकडे वाहण्याची दिशा आहे, परंतु नर्मदा माता उलट्या दिशेने वाहते. रत्नसागरला जाऊन भेटते आणि ते दोघं जण पूर्वेच्या समुद्राला बक्सर करून शहर आहे त्या ठिकाणी जाऊन भेटतात. नर्मदा मैया क्रोध स्वरूपामध्ये वाहायला लागली. तेव्हा देवता लोकांनी विनंती केली, नर्मदा मैया जर क्रोध स्वरूप मध्ये वाहिली तर आमचा विनाश होईल. तू साधारण कन्याने तुझं प्रागट्य राम नामाच्या तपापासून झालेलं आहे, म्हणून तू जर मंदगतीने वाहिलीस तर तुझ्या तटावरती आम्ही जपी तपी ध्यानी लोक तप करणार, त्याचं फळ आम्हाला भेटेल. भोलेनाथने केलंय. भोलेनाथांनी पण तेच सांगितलं की नर्मदे हे खरं आहे म्हणे. नर्मदे माता बेडा घाटपासनं मंद गतीने वाहते आणि सर्व जपी तपी ध्यानी लोक नर्मदा मैयाच्या तटावरती येऊन जप करतात. त्याचं नर्मदा मैया लगेच फळ देते, उशीर करत नाही. माझे 2 मिनिटात मी अनुभव सांगतो. नर्मदा मैयाची परिक्रमा पायी करत असताना मला नर्मदा मैयाच्या सुलपाणीच्या जंगलामध्ये 2-3 मोठे अनुभव आहेत, ते सांगतो. अनुभव सांगायला गेलो तो उशीर होऊन जाईल. रिक्षावाले वारंवार सांगतायत की जल लवकर करावं असं म्हणून, तर फक्त 2-3 अनुभव सांगतो मी. मला विधिविधान माहित नव्हतं की नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना पहिल्या दिवशी नर्मदा मैयाने माझी पूर्ण व्यवस्था केली. जंगलामध्ये जेव्हा भूक लागली तेव्हा एक ताई तोंड बांधून मला आली, उसाचा रस दिला. मागे फिरून बघितलं, ताई विलिप्त होती. उसाचा रस मी पिऊन घेतला. पुढे उत्तर तटाला गेलो महेश्वरला, तर तिथे मी 9 दिवसापर्यंत फक्त माईचं जलाचं आचमन केलं, कारण
एखाद्याला 1 करोड फुकटामध्ये जर पैसे भेटले तर त्याचं महत्व राहत नाही. म्हणून नर्मदा मैयाला विनंती केली की चुलपाणीच्या जंगलामध्ये मला भूक ठेवलं नाही. म्हणून आजपासून मी संकल्प घेतो, नवरात्रमध्ये फक्त नर्मदा मैयाचं 9 दिवसापर्यंत जलाचं आचमन केलं, परंतु नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये एवढा चमत्कार आहे तर 9 दिवसापर्यंत मला भूक लागू दिली नाही मैयाने. तर एवढं सांगून उशीर होतोय म्हणून मी काही पुढे जास्त काही सांगत नाही. म्हणून आपल्याला नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदा मैयाच्या तटावरती सर्व पूर्ण 33 कोटी देवता लोक येऊन पूजा अर्चना नर्मदा मैयाची करतात. आपलं नर्मदा मैया भगवंताचा ह्या 4 दिवसामध्ये अनुभव करायचा असेल, फक्त भगवंताने 4 दिवस दिलेले आहेत जगायला आपल्याला. दुर्लभो मानुषो देहो देहिना क्षणभंगुर तत्रापि दुर्लभो मन्यो वैकुंठ प्रिय दर्शनम. दुर्लभ मनुष्य जन्म भेटायचं हे दुर्लभ आहे, परंतु हे क्षणभंगुर आहे, नाशवंत आहे. आपल्याला चांगदेव सारखं 14,000 वर्षापर्यंत तपस्या नाही करू शकत. 4 दिवसाचं जीवन दिलेलं आहे परमात्माने. 4 दिवसाच्या जीवनामध्ये जो भगवंताचा अनुभव आहे तो फक्त नर्मदा मायाची परिक्रमा करतानाच आपल्याला येतो. हे माझा अनुभवाप्रमाणे सांगतोय मी. तर माऊली एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जटाशंकरे हर. बोलो सनातन धर्म की, सनातन धर्म की. अधर्म का प्राणियों में विश्व का, प्राणियों में सद्भावना हो, प्राणियों में विश्व का कल्याण हो, विश्व का. गो माता की, उमापते हर हर महादेव हर. तर मी नर्मदा मायाची आरती झालेली आहे आणि आरती करून आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये. तर या ठिकाणी सासुणे जे आहे ती सून डोक्यावर घेतलेली आहे. ते हे तीर्थक्षेत्र आहे. आपण तिथे आलेलो आहोत. सगळे परिक्रमावासी आता दर्शन घेत आहेत. तिथे परिक्रमावासी आतमध्ये चाललेले आहेत दर्शन घेण्यासाठी. मनीषापुरी देवी सूर्यजना आदिशक्ती माता त्या आलेबाई होतं. तर त्यावेळी यांनी काय केलं, देवीने त्याचा नाश करणार. घडणार हे का घडून गेलं हे तिथे देवी मनसापुरी देवीला किंवा माझी शक्तीबाईला ठाऊक आहे. त्याचं काय होणार आहे तेव्हा होऊन गेला आहे. एवढं दादांनी सांगितलं आहे की सासूबाई आहे मनीषापुरी देवी, सूर्याचं नाव आहे आदिशक्ती माता. एवढीच कल्पना आहे. नर्मदे हर. दर्शन करून सगळे परिक्रमावासी आपापल्या जागी आलेले आहेत. आणि आल्यानंतर सगळेजण आता कपडे धुण्यासाठी गेलेले आहे. इकडे चहा तयार आहे. आजच्या बालभोगमध्ये आहे पालक भजी. सगळे परिक्रमावासी आनंद घेत आहेत त्याचा. पाटील बाबा पण आलेले आहेत. नर्मदे हर. इकडे परिक्रमावासी मैया ज्या आहेत चपाती करण्यासाठी बसलेले आहेत. परिक्रमा करता करता सेवाही देत आहेत. परिक्रमावासी बालभोग करून बसलेले आहेत आणि इकडे सेवाही सुरू आहे. परिक्रमेसोबत सेवाही सुरू जसं पायीमध्ये करतात तसं इथे करतात. कारण 2 हात जास्त हातभार लागले की अजूनही लवकर होऊन जाते. आज महिला दिनाच्या निमित्तानं महिलांकडून सेवा आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. अशावरून आपण भोजन प्रसादी बनवून पुढे निघालो. जवळजवळ 50 ते 60 किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर डेडियापाडा गाव लागलेलं आहे. जे नंदुरबार क्रॉस केलं, महाराष्ट्र क्रॉस केल्यानंतर गुजरातमध्ये लागतं. गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर आहे. या ठिकाणी आता दुपारचे 1-1:30 वाजलेले आहेत आणि सगळे परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी थांबलेले आहेत. इथे गाडी थांबलेली आहे. परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत.
काही लागत असेल तर लगेच आवाज द्या, लगेच येतो. तर आम्ही दुपारी भोजन प्रसादी करून निघल्यानंतर 52 गजामार्गे आम्ही आलो आणि 52 गजामार्गे आल्यानंतर जो आम्ही पायी परिक्रमामध्ये शूलपाणीतून जात होतो तर यंदा आम्ही गाडीतून आलेलो आहोत. तर गाडीतून आल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत शूलपाणेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी, जिथे आहे शूलपाणीचा राजा महादेव. तर इथे आम्ही आता आलेलो आहोत. परिक्रमावासी घाटावरती गेलेले आहेत, पण घाटाचे नियम आहेत, गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे, त्याच्यामुळे 6:30 वाजता घाट जो आहे तिथे दर्शनाला उघडला जातो आणि 8 वाजता महाआरती असते. परिक्रमावासी खाली गेलेले आहेत, त्याच्यानंतर दर्शन घेऊन वरती येईल, आरती होईल, आरतीनंतर चायप्रसादी होईल, आरती होईल आणि नंतर आम्ही खाली जाणार आहोत व पुन्हा भोजन प्रसादी होणार आहे. तर चला जाऊयात. माझाही आवाज 4-5 दिवस झाला बसलेला आहे, कारण की जसं पायी परिक्रमा करून गेले तसं आरामही नाही, कीर्तनही चालू होते आणि परिक्रमेची तयारी चालू होती. परिक्रमावासियांची आता आरती झाली, अंधार होता त्याच्यामुळे व्हिडिओ घेता आली नाही. आणि इकडे भोजन प्रसादीची तयारी सुरू आहे. आपल्या मैया ज्या आहेत त्या भोजन प्रसादी करत आहेत. भाकरी, बाजरीच्या भाकरी आणि भरलेलं वांग आहे आज, जे आम्हाला पायी परिक्रमामध्ये भेटत नव्हतं. आणि हे परिक्रमावासी खूप नशीबवान आहेत की यांना सगळं खायला भेटतं. हे आई बसलेली आहे भाकरी भाजायला, मावशी बसलेल्या आहेत भाकर करायला, पाठीमागे नर्मदे हर मैया, नर्मदे हर. चला आम्ही जातो आता घाटावरती आरतीसाठी. देवा जुग जुग जोगावे, शिवानंद स्वामी जपत शिवानंद स्वामी, मनवाची कुफल कावे. शिरो मानते हरे भगवान देवी नमो मानते हरे पाप विनाश करि नमो मानते हरे भगवान देवी नमो मानते हरे पाप विनाश करि नमो मानते. नमो नर्मदामाय देवा पार्वती वल्लभ सदा शिवा, नमो नर्मदामाय देवा पार्वती वल्लभ सदा शिवा, नमो नर्मदामाय देवा पार्वती वल्लभ. मनुष्य की साधना समर्पण के भाव से नगर अहंकार से करता है, तब उसे साधना का सुफल तो मिलता है, परंतु उसका यही अहंकार उसे कर्मों के कर्ता होने के अभिमान से भर देता है. भगवान शिव का एक ऐसा ही साधक था, रावण. रावण को भगवान शिव की कृपा से सब कुछ प्राप्त हुआ. स्वर्ण एक नगरी लंका, पराक्रम संग्रामी, अपार बल और समृद्धि, परम 10-12 शीश प्रभु के चरणों में अर्पित करने वाला महाज्ञानी रावण भी अपने अहंकार को श्री महाकाल के चरणों में अर्पित न कर सका. एक बार रावण ने सोचा कि वह अपने बल से तीनों लोगों को हिला सकता है, तो फिर कैलाश पर्वत क्यों नहीं उठा सकता. तो वह अपने आराध्य देव को कैलाश सहित उठाकर क्यों न लंका ही ले आए. अपने बल के दर्द से डसा हुआ रावण यह भूल गया कि भगवान शिव त्रिलोकी के स्वामी हैं, उन पर सबका अधिकार है. और रावण अपने पराक्रम और बल के मन में उन्मत्त हो कैलाश से भगवान शिव को ही उठाने चल पड़ा.
शिव जी की समाधि उन्होंने दान के अहंकार का नाश के पैर का अंगूठा नीचे रखा और कहा, आरती करून आम्ही आता पुन्हा आश्रमाकडे चाललेलो आहोत. आरती झाली आणि आरती झाल्यानंतर आता वरती जाणार आहोत. भोजन प्रसादी तयार असेल, परिक्रमावासी भोजन प्रसादी करतील. त्याच्यानंतर आराम होईल. उद्या कुठं जायचं आहे, काय काय करायचं, सगळ्या पूर्ण दिवसाचं शेड्यूल जे आहे परिक्रमावासियांना सांगण्यात येईल. आणि उद्या लवकर निघायचं आहे, कारण उद्या नीलकंठ धाम पोहायच्या, त्यानंतर बलबला कुंड आणि विमलेश्वर, उद्या तीनही तीर्थक्षेत्र एकत्र आहेत. त्याच्यामुळे लवकर निघायचं आहे. चला, निघालेलो आहोत.